बागलांचा जनतेने कौल दिला. दीपिका चौहानसह 17 जणांचा डिपॉझिट जप्त करू केला. आज बागलांसह संपूर्ण महाराष्ट्रात तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. बागलांचा व राजकीय इतिहासात भूतोनी भविष्यती असा हा अभूतपूर्व महाविजय आहे. महायुतीने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करत विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. सकाळपासूनच संपूर्ण सटाणा शहरात आनंदाचे आणि विजयाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील व शहरातील भाजप कार्यकर्त्यांची विजयाचा गुलाल उधळण्यासाठी भाजप कार्यालयात येण्यास सुरुवात झाली होती. यावेळी बोरसे साहेबांच्या अभिनंदनासाठी भाजप कार्यकर्त्यांचा व जनतेचा जनसागर उसळला. मतमोजणी केंद्रापासून ते शिवस्मारक, यशवंतराव महाराज मंदिर ते संपर्क कार्यालयापर्यंत साहेबांचे जल्लोषात स्वागत करत वाजत गाजत मिरवणूक संपन्न झाली. त्यानंतर सभेला उपस्थित नागरिकांना बोरसे साहेबांनी संबोधित केले. बागलांचा जनतेचा मागण्या आणि स्वप्नांचा गौरव ठेवत आदिवासींचा विकास, शेतकरी हितासाठी विविध कल्याणकारी योजना, शासकीय आरोग्य महाविद्यालय, महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार आपण केला आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांच्या भविष्याला एक नवी दिशा मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व योजना राबवल्या जातील. विविध विकास कामांचे शिखर गाठण्याचे ध्येय महायुतीने निश्चित केले आहे आणि ते येत्या कार्यकाळात ते साकार करण्याचा निर्धार आहे, असे बोरसे साहेबांनी बागलांकरांना सांगितले. यावेळी भाजप महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, लाडक्या बहिणी, जनता जनार्दन मोठ्या संख्येने उपस्थित होते. NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम.